ते मठाधिपती परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महंत शिवाजी बाबांचं काल्याचं कीर्तन आपण ग्रामस्थांनी घेतलेलं होतं, परंतु गडाचा कालपासून श्री क्षेत्र शिरस मार्ग या ठिकाणी फार मोठा भव्य दिव्य फिरता नारळी सप्ताह आरंभ झालेला आहे। रात्रीच इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं। 1.5 लाख पब्लिक पहिल्या दिवशी कीर्तनाला उपस्थित होती। फार मोठा भव्य दिव्य सोहळा आपल्या बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड बाबांचं काल्याच्या कीर्तनाला नारळी सप्ताह चालू झाला रे झाला। बाबा त्या गावचा शिव ओलांडत नाही, बाबांचा नियम आहे। म्हणून आम्ही ज्या वेळेला काल्याची कीर्तनाची तारीख घेण्याकरता बाबाकडे गेलो होतो, बाबा म्हटले मी तुम्हाला कुणी माझ्या गडाच्या वतीनं कुणीतरी एखादा माणूस पाठवून देईल। म्हणून बाबांनी होकार दिला। मग बाबांनी म्हटलं काय अडचणी कुणी पाठवून द्या। तसं तर बाबा त्या दिवशीच म्हटले होते तुम्ही काय दुसरे परके आहेत काय, विष्णू महाराज म्हणजे आमच्या गडाचे शिवचरित्रकार कीर्तन करायचे। साईनाथ दादा होते, अंकुश मामा, सर्व मंडळी आम्ही होतो। बाबाला म्हटलं नाही तुम्ही कुठेही पाठवून द्या। परंतु कालही बाबाला फोन केला, बाबा या कीर्तनाला किंवा कोणीतरी पाठवून द्या। कालही बाबा म्हटले नाही विष्णू महाराज कीर्तन तुम्हालाच करावं लागेल। परंतु काही कारण असतो गौतम महाराजांना या ठिकाणी कीर्तनाची सेवा सर्व भजनी मंडळाच्या वतीनं महाराजांना विनंती केली। गौतम महाराज म्हणले नाही बाबा मी नाही करीत। म्हणलं तुम्हाला काय करायचं, मी उभा आहे तुमच्या पाठीमागे, टेन्शन घेऊ नका। म्हणून आमच्या गौतम महाराज गुंजाळ सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं गोड व्यक्तिमत्व आहे। 4 वर्ष आळंदीला राहून 1 नंबरनं महाराजांनी संस्था सोडवलेली आहे आणि अगदी गोड चिंतन महाराजांनी मांडलं। टाळ्याच्या गजरामध्ये महाराजांचं एक बार स्वागत करा। त्याचप्रमाणे आपलं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी उभा राहिले बरं का। ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलण्याकरता बरं का भगवान परमात्म्यानं सर्व गोपाळांना बरोबर घेतलं होतं, तसं या मंदिरामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे। मग कुणी 1 लाख रुपये दिले, कुणी 50,000 रुपये दिले, कुणी 10,000 दिले, कुणी 5,000 दिले, कुणी 1 रुपया जरी दिला तरी तो या मंदिराच्या कामाकरता सुंदर प्रकार नियोजन करून भगवान श्री हनुमंतराया, भगवान श्री संत श्रेष्ठ सावता महाराज आणि भोलेनाथ सिद्धेश्वर परमात्मा या भगवान श्री भोलेनाथाच्या मंदिराचं काल नामकरण झालं। पहिलं काय आपल्या भोलेनाथाला महादेवाला नाव नव्हतं। गुरुवर्य दत्ता महाराज गिरी बाबा हे म्हटले आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर। आळंदीच्या सिद्धेश्वराचं नाव आपल्या ठिकाणी भोलेनाथाला दिलं। म्हणून बापामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। अथक प्रयत्न सर्व मंदिराची जी कमिटी होती बरं का, मंदिराच्या पायाभरणीपासून कळसापर्यंत पाणी आणण्याचं काम या मंडळींनी केले। महाराज पैसे देऊन बाजूला होणं ही फार सोपी गोष्ट आहे बरं का, पैसे देऊन बाजूला होणं ही फार सोपी गोष्ट आहे। परंतु आपला प्रपंचातला वेळ, तर मी मंदिराचं काम झाल्यापासून 12 वर्ष झाले गावातच आहे, एक दिवस काय नळे हातात घेतले नाही पाणी मारायला। आपल्या मागे पाठीमागे प्रत्येकाची कामं असतात, परंतु अंकुश मामा असतील, साईनाथ दादा टेकाळे असतील, सुदाम भाऊ आगरकर असतील, नागू तात्या एवढं वय आहे तरी सुद्धा इथं घडेल तेवढा वेळ त्यांनी या मंदिराच्या कामाकरता दिला। सर्व मंडळींनी सुंदर असं योगदान या मंदिरामध्ये आहे। आणि 8 दिवस गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी भव्य दिवस स्वरूपामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडला। या सप्ताहामध्ये 8 दिवस सर्व मंडळींनी अन्नदान केलेलं आहे। आपली पत्रिका आहे काय हा शिबिराची होय, थांबा ना आमचं होते ना आधी। मंदिर कमिटीच्या वतीनं 8 दिवस ज्यांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे त्यांनी आपला छोटासा सत्कार या ठिकाणून घेऊन जायचा आहे। पहिल्या दिवसाची ज्यांची पंगत नाश्त्याची होती आत्माराम रामराव आंतरकर आहेत का दादा, या लवकर। त्याच्या पुढचं नाव आहे सकाळची नाश्त्याची पंगत नागोराव गंगाराम आंतरकर, तुळशीराम रुचके, श्री विकास श्रीनिवास खोसे, रामसेठ उमाजी आगरकर, साईनाथ हरिभाऊ टेकाळे, नरसिंग तात्या ताराचंद खोसे, शिवाजीराव बबनराव आंतरकर आणि भाऊ ग्रुप सोमा तात्या आंतरकर यांनी या ठिकाणी येऊन आपलं श्रीफळ घेऊन जायचे। या लवकर। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या रोजच्या अन्नदानाच्या महाप्रसादाची पंगत पूर्ण गाव जेवण चालू वर्षी आपण नवीन उपक्रम राबवला। प्रभूजी जा गोरख महाराज या ना, यांना नारळ द्याल या लवकर लवकर उरकायचे आपल्याला 5 मिनिटात।
हा नारळाची कोणी घ्या इथं या होय समोर या दादा. एक जणांनी टोपी घाला, एक जण रुमाल घाला आणि एक जणांनी नारळ द्या. या बाकीचे चला लवकर, ज्यांची ज्यांची नावं पुकारलीत त्यांनी त्यांनी समोर यायचे. शिवाजीराव बबनराव अंतरकर या घ्या. पमल सर लवकर लवकर. सभा मंडपात गडबड करू नका. एक 5 मिनिटं खाली बसा. बरोबर खाली बसा. बोलू नका, कर्म करू नका. लवकर एकाला तुम्ही 5 मिनिटं घातले, कसं व्हायचं 10 मिनिटं. हा हा घ्या. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. घ्या शिवाजीरावला एक टाका, त्यांची बी नाश्त्याची पंगत. हा नाही नाही, 2च मिनिटं चालेल. चला संध्याकाळचे अन्नदाते निळकंठ नानासाहेब आगरकर, अशोक अण्णासाहेब आगरकर, भारत सर्जेराव खोसे, वैजनाथ आले. ओके. चला संध्याकाळचे अन्नदाते रोज नित्यनेमानं संध्याकाळच्या पंक्तीचा 35-40 हजार रुपये खर्च होता. फक्त या 7-8 जणांनी उचलला. निळकंठ नानासाहेब आगरकर, अशोक अण्णा. चला वैजू काका या की पुढं. साडू कुठे आहेत? या भारत भाऊ या लवकर. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवसाचे अन्नदान संचितराव शेषराव खोसे, बाबासाहेब शेषराव खोसे, काकासाहेब शेषराव खोसे, महादेव शेषराव खोसे आणि पंडित सर बाजीराव खोसे या यांच्यापैकी प्रतिनिधित्व कोणीतरी एक जण या. त्यानंतर दामोदर शंकरराव आंतरकर, सत्कार. त्यानंतर अण्णासाहेब कैलास आंतरकर, विष्णू महाराज कैल आंतरकर, दोघांची आमची मिळ होती, आमचे बंधुराज येथील या. त्यानंतर सार्वजनिक आमटी महाप्रसाद झाला आणि रात्रीची पंगत काल दिवसभर ज्यांचं अन्नदान होतं आपल्या गावचे विद्यमान सरपंच श्री बाबासाहेब भाऊ कडोजी खोसे आणि नारायणराव अजपराव आगरकर उपसरपंच या दोघांनाही विनंती आहे त्यांनी येऊन आपलं श्रीफळ घेऊन जायचंय. चला सरपंच उपसरपंच आहेत का? या लवकर. दादा हो दादा. चला विकास पाटील या. जी पाकिट येईल ते काढायचं. हॅलो हॅलो हॅलो. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याण काका आखडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गावकऱ्याच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गादी गादी घ्या पुढे घे. बरोबर गादी घ्या. हर बाजूने सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब. सरपंच या ना इकडे, या ना, तुमचं श्रीफळ घेऊन जा. आखाडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. यानंतर हरिभक्ती परायण नारळ घ्या.
गौतम महाराज गुंजाळ यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. या मामा पुढे. ये. एक पाकिट घे. यानंतर श्री हरिभक्ती परायण शिवाजी महाराज माने या. एक नारळ घ्या समता नाही नाही. हा, यानंतर आदिनाथ महाराज गलधर. चला लवकर पटापटा, पंक्ती बसवायच्यात वेळ कमी आहे आपल्याकडे. हा माने महाराज द्या. आदिनाथ महाराज. यानंतर भास्कर महाराज गरड या. किशोर महाराज गरुड या लवकर. आणि जाऊ दे लांब जाऊ, पुण्याला जायचं. ते खाली पडलं. 8 दिवस ज्यांनी या ठिकाणी सोबदार म्हणून काम केलं, मुरली महाराज काशीत पाठीमागे. हरिभक्ती परायण प्रभाकर महाराज खेचभट. त्यानंतर आपल्या मंदिराचे पुजारी नवनाथ मामा वैद्य यांनी या ठिकाणी येऊन आपलं श्रीफळ घेऊन जायचे. नवनाथ मामा बर. योगेश महाराज आमटे या. योगेश महाराज. यानंतर पहारेकरी नामदेव आप्पा अंतरकर, राजभाऊ हरिभाऊ अंतरकर, रामदास बाप्पा टेकाळे आणि साहेबराव कुऱ्हाडे या. यानंतर हरिभक्ती परायण अंकुश महाराज देशमुख. बापू एवढे घेऊन जा. आहे दमन. श्री योगीराज आध्यात्मिक गुरुकुल आळंदी देवाचे आयोजित भव्य वारकरी बालसंस्कार शिबिर येणाऱ्या 1 तारखेपासून ते 21/5/2024 पर्यंत आपल्या खळेगावला आमचे जिवलग मित्र युवा कीर्तनकार योगेश महाराज आमटे यांचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये बालसंस्कार शिबिर होणार आहे. ज्यांना ज्यांना आपल्या मुलांना या शिबिराकरता पाठवायचंय, 15-20 दिवसाचं शिबिर आहे. फक्त फीस मात्र नाम मात्र 2100 रुपये ना, 2100 रुपये आहे. राहणं खाणं सर्व महाराजांकडे आहे. म्हणून ज्यांना ज्यांना या ठिकाणी मुलं आपल्या शिबिराकरता जवळच आहे, खळेगाव 5 किलोमीटर अंतरावरती, ज्यांना ज्यांना मुलं पाठवायचे असतील त्यांनी माझ्याकडे या ठिकाणी नाव नोंदणी करावी. आणि गमचंही शिबिर आहे. हा शिबिर करणे म्हणजे काय पैसा वगैरे कमवण्याचा हेतू नाही. बालमनावरती योग्य संस्कार व्हावेत. कारण येणारी तरुण पिढी फार लयाला चालली बघा बरं का. तरुण घडला पाहिजे ही वारकरी संप्रदायाची अंतःकरणातून इच्छा आहे. म्हणून आमच्या गौतम महाराजांचंही श्री क्षेत्र तरणी गोळ शाळेवरती फार मोठं बालसंस्कार शिबिर होणार आहे. त्यांच्याकडेही मुलांना कोणाला पाठवायचं असेल गौतम महाराजांकडे संपर्क करा. हा हॅलो. या ठिकाणी एक काकांचा छोटासा सत्कार आपण गावकऱ्याच्या वतीने करणार आहेत. कल्याण काका यांचा सत्कार नवनिर्वाचित सरपंच माननीय बाबासाहेब खोसे करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. थांबा 2 मिनिटं. नारळ द्या, नारळ द्या. जय पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्यानंतर माननीय गणेश काशीद यांचा सत्कार सोमनाथ अंतरकर हे करतील. हा झालं झालं.
झालं. यानंतर सावता परिषदेचे प्रवक्ते माननीय राजाभाऊ काळे यांचा सत्कार अशोक वैद्य हे करतील. यानंतर त्यांच्या सोबत आलेले भाऊसाहेबजी जावळे यांचा सत्कार तुळशीराम आगरकर हे करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. यानंतर कुरुंद साहेब यांचा सत्कार बाळासाहेब आगरकर हे करतील. हॅलो. यानंतर माननीय पवनराजे चौधरी यांचा सत्कार योगेश आंतरकर हे करतील. यांनी त्याचा स्वीकार करावा. बोला ना, सांगा सांगा ना. यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आपले कल्याण काका आपल्याला 2 मिनिटात शुभेच्छा देतील. या ठिकाणी आपल्या गावामध्ये भगवान परमात्मा श्री महादेव, श्री गणराया, त्याचबरोबर हनुमंतराय आणि संत शिरोमणी सावता महाराज एवढ्या साऱ्या ह्या देवतांच्या संतांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा, मंदिराचं काम पूर्णत्वास आल्यानंतर या ठिकाणी काल संपन्न झालेली आहे. मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच कलशारोहण, मंदिरावरचं शिखर आणि कलशाचं काम देखील काल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. सोबतच या निमित्तानं होत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, या अखंड हरिनाम सप्ताहाचंही आज सांगता झाली. मला वाटतं महाराज आता विना सुद्धा ठेवलेला आहे आणि विना ठेवल्यानंतर मी आता विनाकारणच महाप्रसादाची व्यवस्थेची लगबग सुरू आहे म्हणून अधिकचा वेळ घालवणार नाही. मात्र मला या ठिकाणी मी आवर्जून मुद्दाम आलो सरपंच, मला तुम्हा सर्व गावकऱ्यांचं मनापासून कौतुक आहे की तुम्ही एवढं हे भव्य दिव्य असं मंदिर आपल्या गावामध्ये साकारलंय, उभारलंय. आणि कौतुक त्याचं विशेष याच्याबद्दल आहे की तुम्ही हे सारं मंदिर, या सर्व मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा, एवढा हा सारा भव्य अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा फक्त तुमच्या गावकऱ्यांच्या सहभागातून केलेला आहे.
विशेषतः मला निमंत्रण द्यायला आलेल्या मंडळीकडून कळालं की तुम्ही जेव्हा नुकसान भरपाईचं काय अनुदान, विम्याची रक्कम, म्हणजे पुन्हा इथं हे सारं करताना तुमच्यावर सुद्धा आर्थिक फार ताण येणार नाही याची काळजी घेऊन हे विशेष आहे शिवाजीराव. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो. आणि या निमित्तानं हनुमंतरायांची आता उद्या जयंती आहे, जन्मसोहळा आहे. सर्वच मूर्त्या जयपूरहून आणलेल्या आहेत. म्हणजे काम केलंय ते असं दोन जीवावर नाही, अगदी मनापासून झालेलं आहे. म्हणजे जयपूरहून जेव्हा गावकरी मूर्ती आणतात तेव्हा मला वाटतं ते फार मनोभावे काम केलेलं आहे. आणि तेवढं मनोभावे हे सारं तुम्ही केलेलं आहे. महादेवाची मूर्ती त्या ठिकाणी तुम्ही ही केलेली आहे, प्रतिष्ठा, त्याची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. संत शिरोमणी सावता महाराज ज्यांनी कामातच देव आहे हा संदेश दिला. खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या उपयोगी असणारा कुठला भक्ती मार्ग असेल तो सावता महाराजांनी दाखवून दिलेला आहे. कर्म हीच भक्ती, काम म्हणजेच भक्ती आणि मिळालेले यश म्हणजेच ईश्वर प्राप्ती. अशा पद्धतीचा साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा असणारा कर्म प्रधान भक्ती मार्ग दाखवून देणारे सावता महाराज. आणि विशेषतः सावता महाराज आणि हनुमानराय हे दोनच आहेत की ज्यांच्या हृदयामध्ये साक्षात भगवान परमात्मा दडलेला आहे. एकानं दाखवला आणि एकानं लपवला. हनुमंतरायवर जेव्हा वेळ आली त्यांनी फाडून दाखवला आणि सावता महाराजांनी फाडून साठवला. आणि यांच्या मूर्त्यांची आता साक्षात त्या ठिकाणी आपण प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. जितक्या उत्साहाने हे सारं केलंय तशाच पद्धतीनं पुढे सुद्धा यांनी दाखवून दिलेला मार्ग हा भक्ती मार्ग. हे कार्यक्रम, अध्यात्म, धार्मिक कार्यक्रम हे आमच्यावर संस्कार करण्यासाठी असतात. अध्यात्म ही काळाची गरज आहे. विज्ञानानं कितीही प्रगती केलेली असली तरी जर त्याला अध्यात्माची जोड असणार नाही तर ते शाप ठरू शकतं. अध्यात्म हे आमच्यातली चेतना जागी करत असतं, आमच्या चैतन्य निर्माण करत असतं. आम्ही माणसं म्हणजे जिवंतपणी मेल्यासारखे वागतो, मृत अवस्थेत असल्यासारखे करतो. तेव्हा आमच्यामध्ये जर ऊर्जा भरण्याचं काम कोण करत असेल तर ते अध्यात्म आहे. आणि म्हणून तुम्ही आध्यात्मिक प्रवृत्तीचे माणसं आहेत. तुम्हाला हे सर्व माहित आहे. मी अधिकचा वेळ घालवणार नाही. मी तर म्हणलं मी विना ठेवल्यावर विनाकारण बोलतोय म्हणून अधिकचं लांबवत नाही. पण तुमचं सर्व गावकऱ्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल आभारही मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना एक कळकळीची विनंती आहे. आपण एवढं मोठं मंदिर बांधलं, या मंदिराची स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. आणि या मंदिरामध्ये जी स्वच्छता करतात आपले नवनाथ मामा वैद्य, यांना बरेच लोक टाळाटाळी करतात धान्य देण्याकरता. मग आपण काहीतरी उद्या म्हणा परवा बसून सर्व मंडळी एकत्र येऊन त्यांचं वार्षिक मानधन त्यांना त्याच्याबद्दल, मग धान्य नाही दिलं तरी चालेल, वार्षिक प्रत्येक घरातून किती पैसे काय वगैरे बसून ठरवू. आणि त्याचप्रमाणे दरवर्षी आजचा हा जो दिवस आहे कालचा, मूर्ती आपण ज्या दिवशी बसवल्या, कलशारोहण सोहळा ज्या दिवशी पार पडला, हा त्याचप्रमाणे आणि कोणी थुकणार नाही मंदिरामध्ये. याच्या अगोदर मूर्ती नव्हत्या वगैरे म्हणून त्यामुळे व्हायच्या गोष्टी एखाद्या बऱ्याच वेळा 2-3 वेळा तर बाटल्या इथल्या मी माझ्या हाताने उचलून बाजूला फेकल्या गावातील पिणाऱ्यांना. बरं का, पहिली गोष्ट तर पिऊच नका, परंतु प्यायची असेल तर मंदिरात येऊन तरी निदान पिऊ नका ना, है की नाही. दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आ जाती है. कबीर महाराजांचा हा संदेश आहे. म्हणून मंदिरामध्ये शक्यतो कोणी व्यसन करू नका. आणि एवढी विनंती असेल, स्वच्छता राखा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सूचना मंदिर कमिटीच्या वतीनं आलेली आहे. दरवर्षी कालचा जो आपला दिवस आहे, आपण मूर्ती बसवल्या, कलश बसवला, तो दिवस दरवर्षी देवाचा आणि मंदिराचा वाढदिवस म्हणून आपण 1 दिवसाचा दरवर्षी साजरा करणार आहोत, कालचा दिवस. मग त्यामध्ये दरवर्षी दुपारचं 10 ते 12चं कीर्तन, असं ठराविक नाही 8 दिवसाचं नाही होणार. बरं का, नाही पुढच्या वर्षीची घेता का, पुढच्या वर्षीची नाही 1 दिवसाची. 8 दिवसाचं वेळ देणं शक्य नाही. बरं का,
होऊन द्या ना म्हणणं सोपं आहे पाटील, करणं लय अवघड आहे राव. आम्ही कसं केलं इथपर्यंत आणलं आम्हाला माहिती आहे. म्हणून एक दिवसाचा दरवर्षीचा उत्सव होईल आणि ज्यांना पुढच्या वर्षीची पंगत घ्यायची असेल त्यांनी या ठिकाणी येऊन उद्या आज सूचना करावी. ही कीर्तन हे ठराविक नसणार आहे, कुणाचं ठराविक नाही, कुठल्या गडाचं नाही, मठा नाही, संस्थांचं नाही. दरवर्षी महाराष्ट्रातले खूप खूप मोठमोठे कीर्तनकार आहेत. आपण सर्वांना जो कीर्तनकार आवडेल तो कीर्तनकार या ठिकाणी बोलून घ्यायचं. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार आणि एक दिवसाचा हा सोहळा फार भव्यदिव्य स्वरूपामध्ये, एक दिवसच मोठे कीर्तनकार आणि पूर्ण गावाला गाव जेवण, बुंदी चिवडा बी नाही, पूर्ण गाव जेवण असा वर्धापन दिन आपण या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून साजरा करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे या मंदिराकरता जो आपण यथाशक्ती यथामतीचा अवकाश प्रत्येकानं देणगी दिलेली आहे, शेवटचा हिशोब येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये गावकऱ्यांना या मंदिरामध्ये दिला जाईल. सर्वांनी त्या हिशोबाकरता एकदाच उपस्थित राहायचंय. पुन्हा पुन्हा कोणाला हिशोब दिला जाणार नाही. 2-3 दिवसामध्ये झालेल्या खर्चाची वर्गणीची टॅली केली जाईल. ज्या दिवशी स्पीकरमध्ये आवाज दिला जाईल, सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी त्या हिशोबाकरता. बरेच मंडळी काय होतं बघा, हिशोबाचं पुकारलं इथं येत नाहीत आणि नंतर 4 दिवसानं आम्हाला हिशोब दिला नाही. हे काय धर्माच्या कार्याकरता तुम्ही दिलेला रुपये ना रुपये त्याचा हिशोब या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रत्येकानं हिशोबाकरता यायचं ही सर्व ग्रामस्थांना विनंती आहे. या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम समापन्न होत आहे. सर्वांनी महिला मंडळींनी व्यवस्थित मंडपमध्ये, वरती सभा मंडपमध्ये पंक्ती करता बसायचंय आणि गावातील सर्व तरुण मंडळींनी योग्य रीतीनं वाढायचं काम करायचंय ही नम्र विनंती.